नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पगारदार व्यक्तीच्या सर्वात जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत, इन्कम टॅक्स. विशेषतः आपल्या पगारातून कर वाचवण्याचे कायदेशीर मार्ग कोणते आहेत, यासाठी आपण कुठल्या तरी वेबसाईटवरची माहिती नाही, तर थेट भारताच्या आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या गाईडलाईन्स काय म्हणतात तेच बघणार आहोत. म्हणजे माहिती एकदम पक्की. आपला उद्देश सोपा आहे, या किचकट नियमांच्या जंगलातून एक सोपी वाट शोधायची. चला तर मग, आपल्या पगाराच्या स्लिपचा प्रवास कसा होतो आणि आपण कुठे कुठे कर वाचवू शकतो हे समजून घेऊया. ही कल्पना खूप छान आहे. आपण याला एका गाळणीसारखं समजू शकतो. तुमचा एकूण पगार वरून येतो, मग तो वेगवेगळ्या गाळण्यांमधून जातो. प्रत्येक गाळणीत काही रक्कम वजा होते आणि शेवटी जे उरतं त्यावरच कर लागतो. सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्द समजून घेऊया. भत्ते म्हणजे अलाउन्सेस आणि वजावट म्हणजे डिडक्शन्स. हो, यातला फरक महत्वाचा आहे. भत्ते म्हणजे कंपनीने विशिष्ट खर्चासाठी पगारात दिलेले पैसे, तर वजावट म्हणजे तुमच्या एकूण उत्पन्नातून कमी होणारी रक्कम. ज्यामुळे आपला कर कमी होतो. अगदी. उत्तम. चला तर मग पहिल्या गाळणीपासून सुरुवात करूया, भत्ते. मला वाटतं इथेच अनेक लोकांचा गोंधळ उडतो. पगारात 10 वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते दिसतात, पण कशावर सूट आहे आणि कशावर नाही हेच कळत नाही. अगदी बरोबर. याला सोपं करण्याचा एक मार्ग आहे. आधी त्या भत्त्यांबद्दल बोलूया ज्यावर कोणताही कर वाचत नाही, म्हणजे ते पूर्णपणे करपात्र आहेत. यात जवळजवळ सगळे कॉमन भत्ते येतात, जसं की महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्स, डीए. हो, शहरात काम करण्याचा भत्ता, ओव्हरटाईम भत्ता किंवा वैद्यकीय भत्ता. म्हणजे एक सोपा नियम लक्षात ठेवायचा. जर एखाद्या भत्त्यासाठी कायद्यात विशेष सूट दिलेली नसेल, तर तो पूर्णपणे करपात्र समजायचा. त्यामुळे पगारात दिसणाऱ्या प्रत्येक भत्त्यावर सूट मिळेलच असं नाही. अगदी. यात एकच महत्वाचा अपवाद आहे, तो म्हणजे वाहतूक भत्ता. तो बहुतेक सर्वांसाठी करपात्र आहे, पण अंध, कर्णबधिर किंवा अस्थिव्यंग असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्यासाठी दरमहा 3,200 रुपयांपर्यंतची सूट मिळते. अच्छा. हे दाखवतं की कायदे बनवताना विशिष्ट गरजांचा विचार केला जातो. ठीक आहे. म्हणजे करपात्र भत्त्यांची गोष्ट सोपी आहे, पण खरी गंमत तर त्या भत्त्यांमध्ये जिथे आपल्याला काही प्रमाणात कर सवलत मिळते. यातलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं नाव म्हणजे घर भाडे भत्ता, अर्थात HRA. हो, आणि इथेच अनेक जण चुका करतात. HRAची सूट मोजण्याचे 3 सोपे नियम आहेत. या 3 रकमांपैकी जी रक्कम सर्वात कमी असेल तेवढीच सूट मिळते. ठीक आहे. 1. तुम्हाला कंपनीकडून प्रत्यक्ष मिळालेला HRA. 2. तुम्ही भरलेलं घरभाडं वजा तुमच्या पगाराच्या 10%. आणि 3. तुम्ही मेट्रो शहरात म्हणजे दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई इथे राहत असाल तर पगाराच्या 50%. आणि इतर शहरांसाठी 40%. बरोबर. 1 मिनिट हा. इथे मला एक प्रश्न आहे. तुम्ही पगार म्हणालात. HRA मोजताना पगार म्हणजे फक्त आपला बेसिक पगार धरायचा का, की त्यात इतर भत्तेही येतात? हा सगळ्यात मोठा गोंधळ असतो. खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथे पगार या शब्दाची व्याख्या वेगळी आहे. यात तुमचा मूळ पगार म्हणजे बेसिक सॅलरी, महागाई भत्ता, डीए. हो DA, पण तो तुमच्या निवृत्ती लाभांचा भाग असेल तरच, आणि विक्रीवर आधारित कमिशन यांचा समावेश होतो. अच्छा. त्यामुळे फक्त बेसिक पगारावर HRA मोजला तर तुमचं गणित चुकू शकतं. आणि मिळणारी सूट कमी होऊ शकते. बरोबर. आणि हो, ही सूट घेण्यासाठी तुम्ही भाड्याच्या घरात राहायला हवं हे तर आहेच. आता एक गंमत पाहूया, मुलांच्या शिक्षणाचा भत्ता. कायद्यानुसार 2 मुलांपर्यंत प्रत्येकी फक्त 100 रुपये महिना करमुक्त आहेत. आजच्या काळात ही रक्कम खूपच कमी वाटते, की नाही? अगदी. हा नियम अनेक वर्षांपासून बदललेला नाही आणि आजच्या महागाईत 100 रुपयांत काय येतं हा विनोदाचा विषय आहे. बरोबर. पण मुद्दा हा आहे की ही रक्कम कितीही लहान असली तरी त्यावर हक्काने सूट मिळते. 2 मुलांसाठी वर्षाला 2,400 रुपये वाचले तरी ते वाचलेच. त्यामुळे आपल्या पगारात हा भत्ता असेल तर तो क्लेम करायला विसरू नये. आणि हॉस्टेल भत्ता. याचप्रमाणे हॉस्टेल भत्ता 300 रुपये प्रति महिना प्रति मूल करमुक्त आहे. याशिवाय कामाशी संबंधित भत्तेही आहेत, जसे की प्रवासाचा खर्च किंवा गणवेश भत्ता. हो, त्यांना ऑफिस ड्युटी अलाउन्स म्हणतात. त्यांचा नियम सरळ आहे. तो कसा? कामासाठी झालेला प्रत्यक्ष खर्च किंवा मिळालेला भत्ता यापैकी जी रक्कम कमी असेल त्यावर पूर्ण सूट मिळते. म्हणजे जेवढा खर्च तेवढी सूट. अगदी. या व्यतिरिक्त दुर्गम भागात किंवा खाणीत काम करणाऱ्यांसाठी किंवा सशस्त्र दलाच्या जवानांसाठी काही विशेष भत्ते आहेत.
जे त्यांच्या कामाच्या कठीण परिस्थितीनुसार ठरवले जातात. तर मग या सगळ्या भत्त्यांचा हिशोब केल्यावर आपल्याला मिळतो एकूण पगार. आता त्यातून मिळणाऱ्या वजावटींबद्दल बोलूया, ज्या कलम 16 अंतर्गत येतात. बरोबर. यातली पहिली आणि सर्वांसाठी महत्वाची आहे स्टँडर्ड डिडक्शन. दस्तऐवजात म्हटल्याप्रमाणे यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नसते. अगदी बरोबर. आणि इथे एक महत्त्वाचा बदल नमूद केला आहे. पूर्वी ही वजावट 50,000 रुपये होती, पण 1 एप्रिल 2025 पासून म्हणजे मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी जे नवीन कर प्रणाली म्हणजे न्यू टॅक्स रिजीम निवडतील त्यांच्यासाठी ही मर्यादा 75,000 रुपये करण्यात आली आहे. अरे वा, म्हणजे सरसकट 25,000चा अतिरिक्त फायदा. हो. पुढचा आहे मनोरंजन भत्ता म्हणजे एंटरटेनमेंट अलाउन्स. पण हा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे, बरोबर? हो, त्यांच्यासाठी वजावट 3 रकमांपैकी सर्वात कमी असलेली रक्कम असते. मिळालेला प्रत्यक्ष भत्ता पगाराच्या 20% किंवा 5,000 रुपये. आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी? खाजगी कर्मचाऱ्यांसाठी हा भत्ता पूर्णपणे करपात्र आहे. आणि या विभागात शेवटचा आहे व्यावसायिक कर म्हणजे प्रोफेशनल टॅक्स. हो, वर्षात भरलेला संपूर्ण व्यावसायिक कर पगारातून वजा करता येतो. तर स्टँडर्ड डिडक्शन आणि प्रोफेशनल टॅक्स वजा केल्यावर आपल्याला करपात्र पगार मिळतो. पण थांबा, सरकार आपल्याला अजून काही संधी देतं कर वाचवण्यासाठी. ह्या संधी गुंतवणुकीशी आणि आपल्या काही महत्त्वाच्या खर्चांशी जोडलेल्या आहेत. अगदी. आणि इथेच खरा टॅक्स प्लॅनिंगचा भाग सुरू होतो, जो चॅप्टर VIA मध्ये येतो. याची सुरुवात होते सगळ्यांच्या आवडत्या कलमापासून, सेक्शन 80C. बरोबर, कलम 80C. या एकाच कलमाखाली एवढ्या गोष्टी येतात की गोंधळ उडतो. जीवन विमा, PF, PPF, मुलांची ट्युशन फी, घराच्या कर्जाची मुद्दल, ELSS म्युच्युअल फंड, यादी संपतच नाही. मग ह्यातून निवडायचं कसं? हाच तर महत्वाचा प्रश्न आहे. इथे फक्त कर वाचवणं हे ध्येय नसावं. 80C अंतर्गत मिळणारी 1.5 लाखांची मर्यादा पूर्ण करण्यासाठी तुमच्या आर्थिक ध्येयांनुसार पर्याय निवडायला हवा. उदाहरणार्थ तुमचा प्रॉव्हिडंट फंड म्हणजे PF तर आपोआप कापला जातो, तो याच मर्यादेत येतो. उरलेल्या रकमेसाठी जर तुम्हाला कोणताही धोका नको असेल आणि दीर्घकाळासाठी बचत करायची असेल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे PPF एक उत्तम पर्याय आहे. आणि ज्यांना थोडी जोखीम घ्यायची आहे त्यांच्यासाठी ELSS म्युच्युअल फंड चांगला पर्याय ठरू शकतो, ज्यात फक्त 3 वर्षांचा लॉक इन पिरियड असतो. पण इथेच NPS बाबत एक विशेष गोष्ट आहे. दस्तऐवजात कलम 80CCD 1B अंतर्गत एका अतिरिक्त वजावटीचा उल्लेख आहे. हा कर नियोजनासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. तो कसा? त्या 1.5 लाख रुपयांच्या मर्यादेव्यतिरिक्त नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे NPS मध्ये गुंतवणूक केल्यास 80CCD 1B अंतर्गत आणखी 50,000 रुपयांची अतिरिक्त वजावट मिळते. म्हणजे एकूण 2 लाख रुपयांपर्यंतची वजावट शक्य आहे. बरोबर. अरे वा, म्हणजे 80Cची 1.5 लाखाची मर्यादा संपली असं वाटत असतानाही NPSच्या माध्यमातून आणखी 50,000 वाचवण्याचा एक गुप्त मार्ग आहे. हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल. हो, आणि म्हणूनच नियोजन महत्वाचं आहे. पण NPS बद्दल एक सामान्य तक्रार असते की यात पैसे निवृत्तीपर्यंत लॉक होऊन जातात. मग फक्त 50,000च्या अतिरिक्त वजावटीसाठी हा पर्याय निवडावा का? मुद्दा बरोबर आहे. NPS हे प्रामुख्याने निवृत्तीसाठी आहे, त्यामुळे यात तरलता म्हणजे लिक्विडिटी कमी असते. हा काही 3-4 वर्षात पैसे काढण्याचा पर्याय नाही. पण जर कुणाचं मुख्य ध्येय हे निवृत्तीसाठीच बचत करणं असेल तर ही अतिरिक्त कर बचत एक मोठा बोनस आहे. म्हणजे हे तुमच्या ध्येयावर अवलंबून आहे. अगदी. हे स्पष्ट झालं. आता गुंतवणुकीनंतर वळूया आरोग्याकडे. आजच्या काळात वैद्यकीय विमा खूप महत्वाचा आहे आणि त्यावरही कलम 80D अंतर्गत सूट मिळते. हो, आणि याचे नियम थोडे समजून घेण्यासारखे आहेत. स्वतःसाठी, जोडीदारासाठी आणि मुलांसाठी भरलेल्या विम्याच्या हप्त्यावर 25,000 रुपयांपर्यंत वजावट मिळते. आणि जर ज्येष्ठ नागरिक असतील तर? जर तुमच्यापैकी कोणी ज्येष्ठ नागरिक असेल तर ही मर्यादा 50,000 रुपये होते. आणि पालकांबद्दल काय? त्यांच्यासाठी एक वेगळी अतिरिक्त मर्यादा आहे. तुम्ही तुमच्या पालकांसाठी विमा हप्ता भरत असाल तर त्यावरही 25,000 रुपयांपर्यंत सूट मिळते. आणि जर ते ज्येष्ठ नागरिक असतील तर 50,000? हो, म्हणजे एक व्यक्ती स्वतःसाठी 25,000 आणि ज्येष्ठ नागरिक पालकांसाठी 50,000 अशी एकूण 75,000 रुपयांची वजावट घेऊ शकते. 1 मिनिट, इथे मला एक प्रश्न आहे. समजा माझ्या पालकांसाठी मी विमा घेतला आहे, पण त्याचा हप्ता माझा भाऊ सुद्धा भरतो.
मग ही वजावट दोघांना विभागून मिळते की फक्त एकाला? हा खूप चांगला आणि व्यावहारिक प्रश्न आहे. नियम असा आहे की जो व्यक्ती हप्ता प्रत्यक्षात भरतो त्यालाच वजावट मिळते. त्यामुळे जर तुम्ही 50,000चा हप्ता भरला असेल तर तुम्हाला पूर्ण वजावट मिळेल. अच्छा, म्हणजे पेमेंट तुमच्या बँक खात्यातून व्हायला हवं हे सिद्ध करता आलं पाहिजे. बरोबर. आणि याच मर्यादेत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपसाठी 5,000 रुपयांपर्यंतच्या खर्चाची वजावटही मिळते. आणि विशेष म्हणजे हा खर्च रोखीत केलेला असला तरी चालतो. आरोग्यानंतर येतो शिक्षणाचा खर्च. उच्च शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज हा अनेकांसाठी मोठा आर्थिक भार असतो. त्यासाठी कलम 80E आहे, जे खूप फायदेशीर आहे. यानुसार उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावर भरलेल्या संपूर्ण व्याजावर वजावट मिळते. व्याजाच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. कोणतीही मर्यादा नाही, जी एक मोठी गोष्ट आहे. पण ती किती वर्षांसाठी मिळते? ही वजावट कर्ज परतफेड सुरू झाल्यापासून जास्तीत जास्त 8 वर्षांसाठीच उपलब्ध असते. आणि जाता जाता एक छोटा पण महत्वाचा मुद्दा जो अनेक जण विसरतात, बचत खात्यावर मिळणारं व्याज. बरोबर. कलम 80 TTA नुसार तुमच्या सर्व बचत खात्यांवर मिळणाऱ्या एकूण 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर लागत नाही. ही रक्कम आपोआप वजा होते. हो. हे खूप महत्वाचं आहे. माझ्या वडिलांना बँकेने एकदा चुकून त्यांच्या मुदत ठेवीवरील व्याजावर TDS कापला होता. अरे रे. कारण त्यांना या नियमाची माहिती नव्हती. नंतर आम्हाला तो परत मिळवण्यासाठी खूप खटाटोप करावा लागला. अगदी. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तर याहून चांगला नियम आहे, कलम 80 TTB. तो काय आहे? यानुसार त्यांना फक्त बचत खात्यावरच नाही तर मुदत ठेवीवरील म्हणजे FD वरील व्याजावरही 50,000 रुपयांपर्यंतची सूट मिळते. ओहो. म्हणजे 80 TTA आणि 80 TTB मध्ये हा मोठा फरक आहे. हो, खूप मोठा फरक आहे. तर मग आजच्या चर्चेचा सारांश काय? आपण पगाराच्या प्रवासापासून सुरुवात केली. पहिल्या गाळणीत HRA सारख्या भत्त्यांवर मिळणारी सूट पाहिली. मग दुसऱ्या गाळणीत स्टँडर्ड डिडक्शन सारखी सरसकट वजावट समजून घेतली. आणि शेवटी चॅप्टर VIAच्या सर्वात मोठ्या गाळणीतून गुंतवणूक, विमा आणि कर्जावरील वजावटींचा आढावा घेतला. आणि या सगळ्याचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुमच्या हातात येणारा पगार म्हणजे इन हँड सॅलरी आणि तुमचा करपात्र पगार म्हणजे टॅक्सेबल सॅलरी यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. बरोबर. कायद्याने दिलेल्या या अनेक सवलती आणि वजावटी योग्य प्रकारे समजून घेऊन वर्षाच्या सुरुवातीलाच नियोजन केल्यास प्रत्यक्ष भरावा लागणाऱ्या करात मोठा फरक पडू शकतो. अगदी बरोबर. ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार. या आयकर विभागाच्या दस्तऐवजात काय वजावट मिळेल हे तपशीलवार सांगितले आहे, पण फक्त कर वाचवण्यापलीकडे जाऊन खरा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी या गुंतवणुकी कशा कराव्यात याबद्दल मार्गदर्शन नाही. आणि हाच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. कर वाचवण्याचं ध्येय आणि संपत्ती निर्माण करण्याचं किंवा दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता मिळवण्याचं ध्येय यात संतुलन कसं साधावं? हो. कारण सर्वोत्तम कर बचत योजना ही नेहमीच सर्वोत्तम गुंतवणूक असेलच नाही. यावर विचार करणं हेच आर्थिक नियोजनाचं पुढचं आणि खरं पाऊल आहे.